माननीय सिद्धारामजी म्हेत्रे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। माननीय सिद्धारामजी म्हेत्रे साहेबांचे 65व्या वाढदिवसानिमित्त दुधनीचे सामाजिक कार्यकर्ते आजमभाई शेखजी व मुबारकभाई कोरबू यांच्या वतीनं नगरपालिका उर्दू प्राथमिक शाळा नंबर 1 अक्कलकोट इथं विद्यार्थ्यांना वही, पेन आदी शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आले। श्री स्वामी समर्थ मंदिर परिसर इथं सलगर जिल्हा परिषदेचे सदस्य शिवराज म्हेत्रे यांच्या शुभ हस्ते पानपोईचं उद्घाटन करण्यात आले। ग्रामीण रुग्णालयातील गरजू व निवासी रुग्णांना फळे वाटप दुधनी नगर अध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। अक्कलकोट शहरातील झोपडपट्टी परिसरात दुधनी येथील सामाजिक कार्यकर्ते आजम शेखजी यांच्या हस्ते फळ व बिस्किट वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मोहसिन मोकाशी यांनी केले। यावेळी आजम शेखजी, मुबारक कोरबू, मोहसिन मोकाशी, योगेश पवार, सामाजिक कार्यकर्ते सोहेल फरास, ज्योतिबा पारके, सैफन शेख, आकाश शिंदे, हमीद गिलगी, काशीनाथ लोडे, नवरू मैनुद्दीन कोरबू, शिवशरण इचगे, सुनील इसापुरे, रमेश चव्हाण, असद फरास, इम्रान पठाण, इरफान शेख, शाकिल शेख, नूर कोरबू, विकी कोरे, शबाब मुजावर, शिक्षक वृंद आदी उपस्थित होते। माननीय सिद्धारामजी म्हेत्रे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मुबारकभाई कोरबू आणि आजम शेख यांच्यातर्फे अक्कलकोट स्वामीनारायण मंदिराच्या परिसरामध्ये पानपोईचं नियोजन करण्यात आलं आणि तसेच काही शाळेमध्ये विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आलेलं आहे आणि काही गरजू एरियामध्ये गरीब परिसरामध्ये फळ वाटप ही आज 4 वाजता होणार आहे। त्यामुळं मी प्रथमतः सर्वांचं यांचा मनापूर्वक आभार आहे की त्यांनी एक चांगलं उपक्रम राबवावं लागलेत आणि असंच त्यांचे सामाजिक कार्य पुढं होत राहू ही स्वामी महाराज चरित्र। आज राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धारामजी म्हेत्रे साहेब यांच्या 65व्या वाढदिवस निमित्त आज आपण ग्रामीण रुग्णालय अक्कलकोट येथे आलेलो आहोत। इथे डॉक्टर साहेब पण आहेत व सर्व मित्र परिवार आजम शेखजी व मुबारक कोरबू मित्र परिवार यांच्यातर्फे आज इथे फळ वाटप केलेलं आहे जे काही पेशंट आहेत इथे। तसंच त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना पण देखील वही, पुस्तक आणि पेन गरजूंना वाटप केलेलं आहे। आणि आज उन्हाळ्याचं तुम्ही जे बघताय म्हणजे भरपूर काय म्हणतो आपण ऊन झालेलं आहे, त्यामुळे पानपोईची सोय देखील आजपासून त्यांनी सुरू केलेली आहे। त्याबद्दल मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि व आभार व्यक्त करतो, कारण की ज्या गरजूंना खरंच गरज असते त्यांच्या समवेत आज आपण वाढदिवस साजरा केला। नक्कीच साहेबांना देखील याच्याबद्दल अभिमान आहे आणि आम्हाला देखील, त्यामुळे धन्यवाद।